एका जंगलात एक मोठं विशाल असं झाड होतं. त्या झाडावर गरुडाचं घरटं होतं आणि अगदी त्याच झाडाच्या खाली एका कोंबडीने अंडी देऊन ठेवली होती. एकदा गरुडाचं एक अंड झाडावरून खाली पडलं आणि बरोबर त्या कोंबडीच्या अंड्यांमध्ये जाऊन मिळालं. अगदी थोड्याच दिवसांनी ते अंड फुटलं आणि त्या अंड्यातून एका गरुडाचं पिल्लू बाहेर निघालं. आणि बाहेर आल्यानंतर ते गरुडाचं पिल्लू हाच विचार करून मोठं व्हायला लागलं, हाच विचार करून जगायला लागलं की मी तर एक कोंबडी आहे. ते गरुडाचं पिल्लू तेच सगळी कामं करायचं जे कोंबडीचे इतर पिल्लू करायचे. त्यांच्यासारखी दाणी खायचा, त्यांच्यासारख्या जमिनीवर चोची मारायचा, कोंबडीच्या मागे मागे फिरायचा. कोंबडीप्रमाणेच तो पंखसुद्धा फडफडायचा, पण उडायचा मात्र नाही. आणि एके दिवशी अचानक त्या गरुडाच्या पिल्लूचं लक्ष आकाशाकडे गेलं आणि आकाशाकडे बघून त्याने त्याच्या आईला विचारलं, म्हणजे कोंबडीला विचारलं की तो सुंदर पक्षी कोणता आहे. त्यावेळी त्या कोंबडीने सांगितलं की तो एक गरुड आहे, तो पक्ष्यांचा राजा